राज्यातील सगळ्यात मोठी सहकारी दूध उत्पादक संस्था जी आजवर तिच्या दुधाच्या दर्जाबद्दल, नफ्याबद्दल, सहकार क्षेत्रात त्या संस्थेनं स्थापन केलेल्या आपल्या माइलस्टोन बद्दल आणि शेतकऱ्यांना मिळवून देत असलेल्या योग्य किमतीबद्दल चर्चेत होती, तीच संस्था गेल्या 4-5 दिवसात एका सर्टिफिकेटमुळे चर्चेत आलंय. या सर्टिफिकेटमुळे ही संस्था नुसती चर्चेत आलेली नाही, तर या सर्टिफिकेटमुळे त्या दूध उत्पादक संस्थेच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला असं जाहीर आवाहन केलं जात आहे. त्यानुसार व्हिडिओ पोस्ट केल्या जात आहेत, पोस्ट लिहिल्या जात आहेत, लोकांना वेगवेगळ्या माध्यमातून आवाहन केलं जात आहे. तुम्ही बरोबर ओळखलत, मी बोलतोय ते कोल्हापूरच्या गोकुळ सहकारी दूध उत्पादक संस्थेबद्दल. या संस्थेचं हलाल सर्टिफिकेट हे सध्या वादात सापडलंय. या प्रकरणी हलाल सर्टिफिकेटच्या विरोधातील आणि गोकुळ संस्थेकडून दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिक या सगळ्यामध्ये कन्फ्यूज होतं. हे सर्टिफिकेटचं प्रकरण नक्की काय आहे? गोकुळच्या दुधावर खरंच बहिष्कार घालायचा का? त्याचे परिणाम काय होतील? या सगळ्याच प्रश्नांची उत्तर घेऊन मी तुमच्यासमोर आलो आहे. पुढच्या काही मिनिटात आपण याच अनुषंगानं चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट. सगळ्यात अगोदर आपण गोकुळबद्दल समजावून घेऊयात. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्था असं या संस्थेचं नाव आहे, जिला आपण गोकुळ म्हणून ओळखतो. ज्या पद्धतीनं पुण्यात कात्रज दूध उत्पादक संस्था कार्यरत आहे, तसंच कोल्हापूरमधली गोकुळ ही संस्था आहे. 16 मार्च 1963 ला कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर या संस्थेने मजल दरमजल करत आज जी गोकुळची ओळख किंवा ब्रँडिंग झाली आहे, तिथपर्यंत पल्ला गाठला. या प्रवासात या संस्थेनं आपल्या सभासद शेतकऱ्यांसाठी कायमच वेगवेगळ्या योजना आणल्या. मग त्यात पशूंना आरोग्य उपचार पुरवणं असो, पशुखाद्य प्रकल्प असो, दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना दिलं जाणारं मार्गदर्शन असो किंवा इतर कुठल्याही स्वरूपात केली जाणारी मदत. अशा वेगवेगळ्या योजना गोकुळ कायमच अवलंबत आलं. या योजनामुळे गोकुळचा दर्जा नुसता टिकलाच नाही, तर दर्जा टिकून गोकुळनं आपली उत्पादनं देखील वाढवली. आज दुधासोबतच दही, पनीर, तूप, बासुंदी असे अनेक पदार्थ गोकुळ तयार करतं आणि बाजारामध्ये विकतं. गोकुळची उत्पादनं आज फक्त भारतातच नाहीत, तर परदेशात देखील निर्यात केली जातात. परदेशात म्हणजे ज्या देशांमध्ये गोकुळ आपली उत्पादनं निर्यात करतं, त्यात काही इस्लामिक कंट्रीजचा देखील समावेश आहे. आणि इथंच एक गंमत आहे. सध्या सुरू असणारा वाद हलाल सर्टिफिकेट हा याच देशांशी निगडीत आहे. गोकुळनं हलाल सर्टिफिकेट घेतल्यामुळं हिंदू बांधवांनी गोकुळच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला असं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण त्यासाठी सगळ्यात अगोदर आपण हलाल सर्टिफिकेट म्हणजे काय हे समजावून घेऊया. हलाला प्रमाणपत्राचा अर्थ असा आहे की सदर उत्पादनं इस्लामिक कायद्यानुसार स्वीकारार्ह आहे. इस्लाममध्ये खाण्यापिण्याच्या अनुषंगानं काही नियमावली आहेत. या नियमावलीमध्ये काही प्रकारचं अन्न हे निषेध मानलं जातं. त्यासाठीच हलाल प्रमाणपत्र पारित केलं जातं. उत्पादनांवर हलाल प्रमाणपत्राचा लोगो असल्यानं त्यातील घटक तपासण्याची गरज भासत नाही आणि उत्पादन हराम पदार्थांपासून बनलेलं आहे किंवा त्यात ते दूषित घटक आहेत की नाहीत या संशयाशिवाय ग्राहक ते बिनधास्तपणे खरेदी करू शकतात. आता तुम्ही एखाद्या इस्लामिक राष्ट्रांमध्ये तुमची उत्पादनं निर्यात करत असाल, तर त्या देशांच्या निकषानुसार त्यांनी आखलेल्या चौकटीत राहून तुम्हाला व्यापार करावा लागतो. आणि इस्लामिक राष्ट्रांमध्ये हलाल हे सर्टिफिकेट या व्यापारासाठी बंधनकारक आहे. हे अगदी थोडक्यात समजवायचं म्हटलं तर तुम्ही पाठवलेलं सदर उत्पादन हे इस्लामच्या दृष्टीनं हराम नाही याची खात्री म्हणजे हलाल सर्टिफिकेट. आता हलाल सर्टिफिकेट देतं कोण? तर इस्लामिक धार्मिक संस्था किंवा त्या अनुषंगानं निगडीत आणि कार्यरत असणाऱ्या इस्लामिक संस्था या तुमच्या उत्पादनाला हलाल सर्टिफिकेशन देतात. हे सर्टिफिकेट नावेद मुश्रीफ गोकुळचे अध्यक्ष असताना त्यांनी घेतल्याचं हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पण वास्तवामध्ये हे सर्टिफिकेट गोकुळनं 15 ऑक्टोबर 2018 रोजीच घेतलेलं. त्यावेळी गोकुळनं जॉर्जिया, सीरिया, तुर्की, बांगलादेश, UAE अशा मुस्लिम राष्ट्रांमध्ये तब्बल 850 टन दूध पावडर निर्यात केली होती. तर 2024 मध्ये अझरबैजान सारख्या मुस्लिम देशात गोकुळनं जवळपास 400 टनांपेक्षा जास्त लोणी हे निर्यात केलं होतं. ही आकडेवारी आणखीन मोठी आहे, वाढणारी आहे. असे अनेक दुधाचे प्रॉडक्ट्स मुस्लिम देशांमध्ये पाठवून गोकुळनं आपल्याशी निगडीत असणाऱ्या बहुसंख्य हिंदू शेतकऱ्यांना त्यांच्या दुधाला चांगला दर मिळवून. मग आता मुद्दा समोर येतो की या हलाल सर्टिफिकेशनचा वाद अचानक चर्चेत का आला? याचं कारण आहे आता गोकुळ सहकारी दूध संस्थेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या संस्थेवर सध्या प्रशासक आहे. खरं तर इतके दिवस गोकुळवर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ या दोघांचा दबदबा होता.
पण आता महायुती आणि महाविकास असे दोन घटक राज्यात राजकीयदृष्ट्या कार्यरत आहेत. यातही हसन मुश्रीफ हे अजित पवार गटात असल्यानं स्वाभाविक महायुतीत, तर सतेज पाटील काँग्रेसमधून असल्यानं महाविकास आघाडीमध्ये आहे. गोकुळची निवडणूक जाहीर झाल्यानंतर हे दोघेही किमान गोकुळपुरते एकत्र येतील अशी शक्यता स्थानिक पातळीवर वर्तवली जात होती. मात्र हसन मुश्रीफ यांनी आपण महायुती म्हणूनच गोकुळमध्ये लढणार असल्याचं जाहीर केलं. स्वाभाविक, जर महायुती म्हणून हसन मुश्रीफ लढणार असतील तर त्यांच्यासोबत धनंजय महाडिक, विनय कोरे, प्रकाश आंबेडकर असे भाजपचे कोल्हापूरमधले मातब्बर नेते रिंगणात असतील. थोडक्यात भाजपचे कोल्हापुरातले सगळे मातब्बर नेते आणि हसन मुश्रीफ हे गोकुळच्या निवडणुकीमध्ये कदाचित एकत्र लढू शकतात. आणि अशातच गर्जना संघटनेचे नेते असणारे प्रकाश बेलवाडे यांनी गोकुळच्या हलाल सर्टिफिकेशनचा मुद्दा अचानक चर्चेत आणला. हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद मुश्रीफ हा अध्यक्ष असताना या मुस्लिमांनी गोकुळसाठी हलाला सर्टिफिकेट घेतल्याचं त्यांच्याकडून पसरवलं गेलं. या अनुषंगानं सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी या प्रकरणात स्पष्टीकरण दिलं. अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये गोकुळ दुधाचं प्रॉडक्ट निर्यात करत असल्यामुळं त्या देशांच्या नियमानुसार गोकुळकडं हलाला सर्टिफिकेट असणं बंधनकारक होतं. म्हणूनच गोकुळनं हलाला सर्टिफिकेट काढलेलं, तेही 2018 मध्ये, जेव्हा नावेद हे अध्यक्ष नव्हते. आता ज्यांनी हा हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा चर्चेत आणलाय ते प्रकाश बेलवडे हे काही काळापूर्वीपर्यंत भाजपच्याच एका वरिष्ठ केंद्रीय नेत्याचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असल्याचं कोल्हापुरात बोललं जातं. आता ज्या भाजपसोबत मिळून हसन मुश्रीफ हे निवडणूक लढवणार आहे, त्याच विचारसरणीचा माणूस जर हसन मुश्रीफांच्या विरोधात हलाल सर्टिफिकेटचा मुद्दा चर्चेत आणत असेल, त्यावरून गोकुळच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला असं म्हणत असेल, तर गोष्ट अगदी साधी, सोपी आणि सरळ आहे. भाजपला कदाचित गोकुळमधल्या आपल्या यशात हसन मुश्रीफ वाटणीदार म्हणून नको आहेत आणि याच कारणासाठी हलाला सर्टिफिकेटचं प्रकरण चर्चेत आणलं गेलं आणि त्यावरून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो. काही दिवसांपूर्वी देखील हसन मुश्रीफ यांच्यावर एक मोठा आरोप सोशल मीडियातून फिरत होता. हसन मुश्रीफ यांच्या कार्यकाळात गोकुळच्या कामगार भरतीमध्ये मुस्लिम युवकांची प्राधान्यानं भरती केली गेली असा आरोप होता, जो आरोप नंतर बेसलेस असल्याची चर्चा सोशल मीडियामध्ये पुढे आली. पण तोपर्यंत पाणी दूरपर्यंत गेलं होतं. लोकांच्या हलाला सर्टिफिकेशनवरून गैरसमज पसरले होते. हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफांच्या मुलाच्या कार्यकाळातच हलाला सर्टिफिकेट घेतलं गेलं म्हणून गोकुळच्या उत्पादनांवर बहिष्कार घाला असा प्रचार चालू केला. गोष्ट अगदी साधी, सोपी, क्लिअर आहे की हलाला सर्टिफिकेट हे मुस्लिमांच्या कुठल्याही खाद्य प्रकाराचं नाव नाही. तर मुस्लिमांमध्ये काही प्रकारचं अन्न हे निषिद्ध मानलं जातं. त्याला इस्लामिक कंट्रीजमध्ये हराम म्हटलं जातं. आणि तुम्ही त्या देशांमध्ये निर्यात करणारा एखादा पदार्थ हा हराम आहे की हलाल हे समजून घेण्यासाठी तिथल्या नागरिकांना सोप्या पद्धतीनं कळण्यासाठी जे सर्टिफिकेट लागतं त्यालाच हलाल सर्टिफिकेट म्हणतात. थोडक्यात हे जे काही हलाल सर्टिफिकेटचं नरेटिव्ह हसन मुश्रीफ आणि नावेद मुश्रीफ यांच्या विरोधात पसरवलं जात होतं, त्याला राजकारण कारणीभूत आहे, इतर कुठलीही गोष्ट नाही. आता थोडीशी वास्तवावर नजर टाकूयात. राजकारण, हिंदू, मुस्लिम, हलाल, हराम या सगळ्या गोष्टींच्या पलीकडं जर गोकुळकडं पाहिलं तर गोकुळ ही कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे असं म्हणता येईल. इथले बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायात सक्रिय आहेत, ज्याचं क्रेडिट 100% गोकुळचं आहे. आणि या सक्रिय शेतकऱ्यांपैकी बहुसंख्य शेतकरी हे हिंदू आहेत. भारत हा दूध उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र तरीही दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातीत भारताचा क्रमांक फार खाली घसरतो. याला कारण ठरतं ते म्हणजे भेसळ. गमतीनं असंही म्हटलं जातं, भारतात रोज जेवढं पनीर विकलं जातं तेवढं दूध उत्पादितही होतं. महाराष्ट्रात याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर तुकाराम मुंडेंनी अन्न आणि औषधी द्रव्य प्रशासनाचा आयुक्त म्हणून कार्यभार हातात घेतल्यानंतर पहिल्या 72 तासात ज्या कार्यवाही केल्या त्यात जो लाखो रुपयांचा खवा त्यांनी जप्त केला तो भेसळयुक्त होता. ही अशी परिस्थिती इथं आहे जिथं सर्वसामान्य ग्राहकांना विश्वास कुठे ठेवायचा हा प्रश्न पडतो. तिथं गोकुळ हे नाव ग्राहकांसाठी विश्वासाचं दुसरं नाव आहे. थोडक्यात शेतकरी आणि ग्राहक या दोनही घटकांसाठी गोकुळ हे असं माध्यम आहे जो विश्वास नावाची गोष्ट टिकवून ठेवतो. त्यामुळे या दुग्ध संस्थेवर हलाला सर्टिफिकेटवरून आरोप करणाऱ्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी हे लक्षात घ्यायला हवं. या संस्थेचे सर्वाधिक सभासद हिंदू आहेत. सर्वाधिक दूध हे हिंदू समाजातले शेतकरीच घालतात. तेव्हा तुम्ही एखाद्या संस्थेची उत्पादनं वापरू नका असं आवाहन करता, तेव्हा बाजारात तयार उत्पादनाची मागणी जर कमी झाली तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या कच्च्या मालाची मागणी देखील उत्पादकाकडून घटवली जाते. थोडक्यात ज्या सर्टिफिकेटवरून तुम्ही हिंदुत्वाचा नारा देताय तोच नारा आपल्याच हिंदू शेतकरी बांधवांसाठी घातक ठरू शकतो. तेव्हा विचार करा. समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. फॅक्ट
चेक करत जा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.